डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म हा 26 सप्टेंबर 1932ला पाकिस्तानच्या पंजाबमधील गावी झाला. यांनी अर्थमंत्रालयाचे सचिव, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारताचे अर्थमंत्री आणि 2 वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केले. यांनी पंतप्रधान काळात खूप मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली होती. 1991ला आर्थिक सुधारणा केली. तसेच सर्वत्र लागणारे आधार कार्डही यांच्याच काळात सुरू झाले होते. शिक्षण हक्क कायदा 2009, ज्यात 6 ते 14 वयातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे, हा कायद्याला आणण्यात यांची महत्त्वाची भूमिका. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013, यामध्ये गरीब व गरजूंना रेशन प्रति व्यक्ती 5 किलो, यामध्ये गहू व तांदूळ 2 ते 3 रुपये किलो, ही योजना यांच्याच काळात सुरू झाली होती. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी यांच्या जीवनकाळात भारतासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.